UPSC मध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजे असं UPSC एक्सपेक्ट करत नाही. त्यामुळे एलिमिनेशन देखील आपण खूप सारे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. यावर्षी UPSC मध्ये एक प्रश्न विचारला होता प्रिलिम्समध्ये की त्यांनी असे 5 शहरांची नावं दिली होती आणि त्या शहरांच्या पुढे रिजनचं नाव दिलं होतं. त्यात महाराष्ट्रातली 2 शहरं दिली होती. एक शिर्डी दिलं होतं, शिर्डीच्या पुढे त्यांनी विदर्भ असं दिलं होतं, आणि नाशिक दिलं होतं, नाशिकच्या पुढे माळवा. तर आपण आता महाराष्ट्रातल्या मुलांना हे नक्की माहिती आहे की शिर्डी विदर्भात नाही, ते आपण कट केलं. नाशिक माळव्यामध्ये नाही, ते कट केलं. आणि 3 ऑप्शन असे होते की त्यात ॲटलिस्ट शिर्डी किंवा नाशिक होतं, ते तिन्ही आपण कट केले. फक्त एक ऑप्शन शिल्लक राहिला, तो आपण बरोबर केला. तर अशी जी तयारी आहे ती आपली टेस्ट सिरीजमध्ये होते. आणि ऑप्शनलची देखील चांगली, ऑप्शनलसाठी आणि नंतर GS मेन्ससाठी देखील टेस्ट सिरीज लावा. तर तो तुमचा प्रश्न ॲटलिस्ट मला वाटतं मी ॲड्रेस केला की यू कॅन स्टार्ट ॲट एनी पॉईंट. फक्त बेसिक्स जे आहेत ते करायचे आहेत. आणि सगळे लोक सगळ्याच गोष्टी करतात, कारण NCERT वाचायचे, स्टँडर्ड बुक्स वाचायचे, सगळ्यांना माहिती असतं. आपण आपला डिफरन्स कुठे करू शकतो? UPSC मध्ये यू नीड कन्सिस्टन्सी, सातत्य खूप गरजेचं आहे. एक दिवसाचा जरी द हिंदू तुमचा मिस झाला तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरू करसाल